जरी जाऊ मित्रांनो, हॅशटॅग द स्वराज कंट्रोल शोमध्ये तुमचं आज पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. आणि आज चर्चेला विषय आहे द कोरोना फायटर दिल्ली. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की देशभरातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या श्रेणीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर जर कुठलं राज्य येत असेल तर ते दिल्ली आहे. आणि त्याच्यामागे सुद्धा कारण असं आहे की दिल्लीची गत जशी आहे की 10 बाय 10च्या खोलीमध्ये जर 10 ते 15 लोकांना राहायचं म्हटलं तर ह्या पद्धतीचं एक कंडिशन दिल्लीमध्ये झालेली आहे. आणि याच्यामुळेच दिल्लीचा जो एरिया आहे हा दिल्लीच्या देशभरातल्या एरियांपैकी स्टेट्सपैकी 27th नंबरवर येणारा एरिया आहे. आणि याच्यामध्ये जर जनसंख्या राहतो म्हटली तर ती देशातल्या 19व्या क्रमांकाची जनसंख्या एकट्या दिल्लीमध्ये राहते. आणि त्याच्यामध्ये 1.9 करोडची आबादी दिल्लीमध्ये आहे. आणि याच्यामुळे कोरोनाचा जो कहर आहे हा दिल्लीमध्ये खूप जास्त आहे. तर दिल्लीमध्ये एकूण 11 डिस्ट्रिक्ट्स आहेत. आणि 11 डिस्ट्रिक्ट्समध्ये जसं आपण बघितलं की महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीची कंडिशन आहे की फक्त बोटावर मोजण्यासारखे असे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये मॅक्झिमम पेशंट्स आहेत आणि रेस्ट ऑफ द डिस्ट्रिक्ट्स आहेत ते बरे आहेत. त्याच्यामध्ये तेवढं काही कोरोनाचं असा कहर नाही. पण दिल्लीची जी कंडिशन आहे ती रिव्हर्स ऑफ दॅट आहे, एकदम उलटी आहे. ज्याच्यामध्ये इक्कादुक्काच असे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये कमी पेशंट्स आहेत, पण मॅक्झिमम डिस्ट्रिक्ट्समध्ये तर कंटेनमेंट झोन्सची अख्खी लाईन लागलेली आहे. तर दिल्लीमध्ये 11 जिल्हे आहेत आणि त्याच्यामध्ये 7 जिल्हे असे आहेत ज्याच्यामध्ये मॅक्झिमम कोरोनाचे पेशंट्स आपल्याला पाहायला भेटतात. त्यापैकी सर्वात जास्त कंटेनमेंट झोन्स पेशंट्सबद्दल तर मला माहिती आहे तितका प्रमाणात तो डेटा मला भेटला नाही. पण जे मला भेटलेलं आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर कंटेनमेंट झोनच्या बाबतीमध्ये साऊथ वेस्ट दिल्ली जी आहे ही सर्वात उंचावर आहे. आजपर्यंत साऊथ वेस्ट दिल्लीमध्ये 91 कंटेनमेंट झोन आलेले आहेत. त्याच्यापैकी 10 कंटेनमेंट झोन हे न्यूट्रल झालेले आहेत. 2 कंटेनमेंट झोन आहेत ते न्यूट्रल होण्याच्या म्हणजे त्याच्यामधनं कोरोनाचा कहर हा कमी होत चाललेला आहे. आणि ॲट प्रेझेंट 79 कंटेनमेंट झोन्स दिल्लीमध्ये साऊथ वेस्ट दिल्लीमध्ये प्रेझेंट आहे. त्यानंतर येते नॉर्थ दिल्ली आहे. नॉर्थ दिल्लीमध्ये 73 कंटेनमेंट झोन्स आतापर्यंत झालेले आहेत. त्याच्यापैकी 4 कंटेनमेंट झोन्स न्यूट्रल झालेले आहेत आणि 11 कंटेनमेंट झोन आहे जे न्यूट्रल होण्याच्या मार्गावर आहेत. आणि एकूण 58 कंटेनमेंट झोन्स आजही नॉर्थ दिल्लीमध्ये पाहायला भेटतात. त्यानंतर साऊथ दिल्ली आहे. साऊथ दिल्लीमध्ये 69 कंटेनमेंट झोन आहेत. त्यापैकी 8 कंटेनमेंट झोन्स हे न्यूट्रल झालेले आहेत आणि 5 कंटेनमेंट झोन न्यूट्रल होण्याच्या पथावर आहे. आणि आजच्या तारखेत 56 कंटेनमेंट झोन्स आहेत. त्यानंतर वेस्ट दिल्ली आहे. वेस्ट दिल्लीचा परफॉर्मन्स आहे हे उत्कृष्ट परफॉर्मन्स आहे. वेस्ट दिल्लीने खूप चांगल्या पद्धतीने कंटेनमेंट झोन्सला हँडल केलेलं आहे. अगदी 60 कंटेनमेंट झोन आतापर्यंत वेस्ट दिल्लीमध्ये झालेले आहेत. आणि त्या 60 कंटेनमेंट झोन्सपैकी 34 कंटेनमेंट झोन्स हे आतापर्यंत न्यूट्रल झालेले आहेत. पण आता त्याच्यानंतर उरलेले 26 आहेत आता ॲट प्रेझेंट. त्याच्यापैकी एकही कंटेनमेंट झोन न्यूट्रल होण्याच्या मार्गावर दिसत नाही आहे. त्यानंतर साऊथ ईस्ट दिल्ली आहे. साऊथ ईस्ट दिल्लीमध्ये 58 कंटेनमेंट झोन्स आहेत. त्याच्यापैकी 21 कंटेनमेंट झोन्स न्यूट्रल झालेले आहेत. त्यानंतर एक कंटेनमेंट झोन न्यूट्रल होण्याच्या मार्गावर आहे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये 49 कंटेनमेंट झोन्स पाहायला भेटतात. सेंट्रल दिल्ली आहे. सेंट्रल दिल्लीमध्ये 52 कंटेनमेंट झोन्स आहेत. त्याच्यापैकी 3 फक्त कंटेनमेंट झोन्स न्यूट्रलाइज झालेले आहेत आणि एकही कंटेनमेंट झोन्स न्यूट्रल होण्याच्या मार्गावर नाही आहे. आणि 49 कंटेनमेंट झोन्स ॲट प्रेझेंट आहे. त्यानंतर ईस्ट दिल्लीमध्ये आतापर्यंत 45 कंटेनमेंट झोन्स झालेले आहेत. आणि कंटेनमेंट झोन्स त्याच्यापैकी 13 झालेले आहेत. आणि न्यूट्रलच्या पथावर असलेले 8 कंटेनमेंट झोन्स आहेत. आणि ॲट प्रेझेंट तिथे 24 कंटेनमेंट झोन्स आपल्याला पाहायला भेटतात. त्यानंतर मित्रांनो, दिल्लीमध्ये नॉर्थ ईस्ट जो जिल्हा आहे हा एक जिल्हा आहे. याच्यामध्ये फक्त 12 कंटेनमेंट झोन्स आतापर्यंत झालेले आहेत. त्यापैकीसुद्धा 2 कंटेनमेंट झोन न्यूट्रल झालेले आहेत आणि 3 कंटेनमेंट झोन माघार न्यूट्रल होण्याच्या पथावर आहेत. आणि 7 कंटेनमेंट झोन्स जे आहेत ते उरलेले आहेत. तर नॉर्थ ईस्ट जो आहे हा कोरोनाला हँडल करण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी ठरलेला आहे. त्यानंतर
न्यू दिल्ली जी आहे ते न्यू दिल्ली डिस्ट्रिक्ट जो दिल्लीचा आहे त्याच्यामध्ये 28 कंटेनमेंट झोन्स आहेत. हा सुद्धा याने सुद्धा आपल्या पॉप्युलेशनच्या माध्यमातून दृष्टिकोनातनं खूप चांगल्या पद्धतीने डील केलेलं आहे. त्यानंतर त्याच्यापैकी 4 जे आहे ते न्यूट्रल झालेले आहेत. 5 कंटेनमेंट झोन्स न्यूट्रल होण्याच्या मार्गावर आहेत आणि ॲट प्रेझेंट 13 कंटेनमेंट झोन्स उरलेले आहेत. त्यानंतर नॉर्थ वेस्ट दिल्ली आहे, त्याच्यामध्ये 28 कंटेनमेंट झोन्स आहेत पुन्हा, आणि 1 कंटेनमेंट झोन फक्त न्यूट्रल झालेला आहे आणि 8 कंटेनमेंट झोन न्यूट्रल होण्याच्या मार्गावर आहे आणि ॲट प्रेझेंट 19 कंटेनमेंट झोन्स पाहायला भेटतात. तर दिल्लीची जी सरकार आहे इनी जो मेडिकल स्टेटस इतक्या दिवसापासनं मागील गेल्या 4-5 वर्षापासनं दिल्ली गव्हर्नमेंटनी आपल्या मेडिकल आणि एज्युकेशनवर खूप जास्त प्रमाणात लक्ष दिलेलं आहे आणि याच्यामुळेच आज दिल्लीसारख्या स्थितीमध्ये जी स्थिती ह्या पद्धतीची स्थिती आहे ही सुद्धा हँडल झालेली आहे. याच्यामुळे जी मी दिल्लीच्या राज्य सरकारचं मनापासून आभार मानतो आणि दिल्लीचं जे टोटल पेशंट्स आजपर्यंत झालेले आहेत दिल्लीमध्ये ते 1,12,494 पेशंट झालेले आहेत. त्याच्यापैकी 89,968 पेशंट्स क्युअर झालेले आहेत आणि 3,371 पेशंट्सची डेथ झालेली आहे. तर दिल्लीचा जो रेट आहे रिकव्हरी रेट हा सर्वोत्तम रेट आहे. अगदी 81% जास्त पर्सेंटची लोकं ही रिकवर करत आहेत आणि फॅटॅलिटी रेट जो आहे तो 3.37 असा काहीतरी आहे. तो थोडा महाराष्ट्रापेक्षा आणि तामिळनाडूपेक्षा जास्त आहे. असो, त्याबद्दल काही दुमत नाही. पण दिल्ली खूप चांगल्या पद्धतीने कोरोनाशी डील करत आहे आणि त्याच्यामागे त्यांचं कारण की देशातल्या कुठल्याही राज्याच्या मेडिकल स्टेटसपैकी दिल्लीची मेडिकल कंडिशन आहे ती सर्वोत्तम, एक उत्कृष्ट मेडिकल कंडिशन. अगदी सरकारी दवाखान्यापासून तिकडे चांगल्या पद्धतीने मेडिकल सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. म्हणून दिल्ली सरकारला सुद्धा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, त्यांचेसुद्धा मनापासून आभार. दिल्लीच्या लोकांना माझं सांगणं आहे की चांगल्या पद्धतीने सरकारला साथ द्या. याच्याकडे बोलून संपवतो आहे. पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. #द स्वराज क्रांती. तिथपर्यंत धन्यवाद.